ठीक आहे, विहिरीत त्याचा जीव जाऊ शकत होता, पण निघालाय बाहेर. इथून निघून जाईल तो. 10 महिने असा हात टाकला नसता नाग असला असता. हात लागे का नाही. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे माझ्या घरापासून जवळपास एक 22 किलोमीटर दूर 10 गावात, तालुका मंठा, जिल्हा जालना, त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये एक साप पडलेला आहे. त्यांनी फोटो पाठवला होता. नाग आहे. त्याला रेस्क्यू करण्यासाठी आपण आलेलो आहोत. जवळपास 1.5-2 किलोमीटर पायपीट करून सध्या जाणं आहे अशा चिखलाच्या रस्त्याने पूर्ण, कारण इकडे पाऊस पडलेला असल्यामुळे गाडी समोर जात नाही. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, बघा कशा प्रकारे आपण विहिरीतून ह्या नागाला बाहेर काढतोय. स्टेट येऊन बघू शकता किती वाईट परिस्थितीत लोकांना काम करायला लागतं. हे रोजचे शेतकरी लोकांचे वहिवाटीचे रस्ते आहेत, ज्याच्यातनं त्यांना रोजचं येणं जाणं आहे. मूलभूत गरजा ज्या आहेत त्या अतिशय विचित्र बेकार आहेत. शेवटपर्यंत राहा मित्रांनो, व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद. फायनली मित्रांनो 2.5-3 किलोमीटर पायपीट केल्यानंतर आपण त्या विहिरीजवळ पोहोचलेलो, ज्या विहिरीमध्ये तो नाग पडलेला. ठीक आहे, तिथं आमच्या नंतर आलो. बघू शकता मित्रांनो, एक खाली सब अडल्ट, एक भारतीय नाग. कधीपासून पडलेलं आहे? 3 दिवस झाले. 2-3 दिवस झाले. 3 दिवसापासून सांगते सोप्या पद्धतीने आपण बाहेर काढणार आहोत. खाली दोरीला एक भारा बांधून खाली सोडणार. तो भाऱ्यावर वरती चढला, वरती काढून त्याला पॅक करून त्याच्या नैसर्गिक दिवसात सोडून देणार. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा, बघा कसा रेस्क्यू होतो ते. ठीक, स्टेट येऊन झाला मित्रांनो. भारत आहे, त्या भाऱ्याला आता आपण खाली सोडून सापाला ह्याच्यावर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. घ्या, एक जण पलीकडून जा. बस सगळे पडी के बाय चल तू चल. एवढी तू त्या हे आहे ना, त्याच्या पलीकडे जावं लागेल. जोपर्यंत जा पलीकडे जा तू आधी. एक साईड आहे बरोबर. खाली गेलं आला वरती. फाडलं नाही पाहिजे बरं काय, फाडलं तर खाली पडत. कुठं आलं ते बाजूला असेल. आता हळूहळू इकडे इकडे यायचं आपल्याला. थैली का एक जण बोकळ वेदार थैली का एक जण थैली फक्त ऊपर ऊपर खींच पहिले आराम दे. ती त्याच्यातली स्टिक आणि बर्नी काढून ठेवतो पलीकडे. तिकडे कोपऱ्यात तिकडे द्या कुत्रे. चल ये बघ, अजून थोडी दूर घे. देऊ का तुमचं? हे पकडा कोणतरी या. देऊ का? कमलेश हा
आरामशीर. हो घे आले. थांब 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 थांब. सर आरामशीर. नळापासून खाली राहा. ठीक आहे, विहिरीत त्याचा जीव जाऊ शकत होता, पण निघालाय बाहेर. इथून निघून जाईल तो. फार जास्त काळजी करू नका, कारण आता इथं पडलेला होता म्हणजे किती दिवसापासून पडलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे. राहणारा इथलाच आहे, बरोबर. तर आता ती खाली ह्याची जी भिंत आहे त्या भिंतीच्या लेवलला खाली पूर्ण नळा असणार आहे. तर त्याच्यामुळं ते काढता येणं आपल्याला शक्य नाही. तर आता जिथं आहे तिथंच त्याला राहू द्या, त्याचं जाईल त्याचं त्या वाटेने निघून तो. हे जो आपला बेसिक एम होता की त्याला विहिरीतनं बाहेर काढायचा, तर विहिरीतनं बाहेर निघाला, पण अनावधानाने हातातनं सुटला आणि तो खाली गेला. ये निखिल, हा आहे निखिल चव्हाण, ज्याने आपल्याला फोन केला होता. तुलाही कोणाच तरी फोन आला होता वाटतं. हा सर, त्यांनी फोन केला होता आधी. ठीक आहे, आता शेवटी कसं आहे, माझं दरवेळेस सांगणं असतं, सातबारी जरी तुमच्या नावावर आहेत तर रान त्यांचं आहे, बरोबर. त्यांच्या रानात आपण शेती करतोय, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत कसं राहता येईल ह्या गोष्टीचा थोडासा विचार करा. पायात येताना कंपल्सरी बूट घालून यायचं. साप चावतो कधी, त्याच्या अंगावर पाय पडला तर. समोर असल्यानंतर कुठलाच साप चावत नाही. त्यामुळं तेवढ्या गोष्टीची जरी काळजी घेतली तर सर्पदंशापासून आपण वाचू. आणि आपल्याला त्यांच्यासोबत राहून ते म्हणजे उंदरं खाऊन आपली मदतच करतात. म्हणजे निसर्गाने जी बनवलेली जी साखळी आहे त्या साखळीचा तो एक महत्त्वाचा घटक आहे. आपण शेतकरी ह्या हिशोबाने जर विचार केला तर, कारण जसं आता तुम्हाला रोही आणि हरणाचा त्रास व्हायला लागला आहे, बरोबर. हा होता का 20-25 वर्षापूर्वी? नाही. त्याला खाणारं जनावर नाहीचं झाल्यामुळं रोही हरणांची संख्या वाढली. असंच जर साप जर पुढच्या 20-25 वर्षात जर गायब झाले तर त्याचं मुख्य खाद्य आहे उंदीर. तर उंदरांचं प्रमाण खूप जास्त वाढेल. तर त्याच्यानंतर शेती हा व्यवसाय करणं आपल्याला जरा अवघड जाईल. तर त्याच्यामुळे त्यांच्यासोबत राहून कसं आपल्याला काम करता येईल ह्या गोष्टीकडे आपला कल असला पाहिजे. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. आता आपण एक नाग तिथे विहिरीतून काढला बाहेर, जो तिथेच चुकून पळून गेला. आणि लगेच इथे शेजाऱ्यांनी सांगितलं इथे शेजारच्या विहिरीमध्ये पण एक साप पडलेला आहे. तर बघूयात तुम्ही कुठला साप येतो. जर जमलं तर विहिरीतून काढून घेऊया त्याला. मित्रांनो, दुसरी तर इथल्या कपारीमध्ये तो साप बसलेला झाडाच्या साईडला बस तिथे तो वन येऊन झाडाची इकून आहे, झाडाची इकून आहे सर. ते एवढी भाडा काय देऊ एकदा बघून घ्या तुम्ही. इथनं दिसतंय स्पष्ट. इथून दिसायला ना देऊ मला चष्मा लागला होता, मोठा घालून घ्या. म्हातारा माणूस आहे हो मी. ते धरा. व्हिडिओ मारला तर युट्यूबवर चालू पुढे नाही, पुढे नाही. धावण आहे हो. सर नेक बँड पडेल. असा हात टाकला नसता नाग असला असता. बिनविषारी साप आहे. एक नाग तर पळून गेला, दुसरी धावण निघाली, हिलाही देऊ सोडून येतात. बिनविषारी साप आहे. एवढी अरे इथंच राहणार साप आहे, तुम्ही म्हटलं घेऊन जा.
काही करू लागला का डायरेक्ट हात टाकून काढला घेऊ मग थोडं तर विश्वास ठेवा की. नाही, आता माझ्या हातात आहे काही करू लागला का चावायला तरी येऊ लागला तुम्हाला कसं चावायला येईल? आमचा बच्चे आला साधा बिनविषारी साप आहे तो. काय टेन्शनच नाही त्याचं अलगत धरलं त्याच्यामुळे काही करा ना तो पण हेच जर त्याच्या अंगावर पाय दिला तर साप 100% जाऊ दे. धामण बिनविषारी शेतकऱ्यांचा खरा मित्र सगळ्यात जास्त उंदरं खाणारा आणि बिनविषारी असलेला थोडासा डार्क काळ्या रंगामध्ये आणि पोटाकडचा भाग जो आहे तो बघू शकता पिवळसरच आहे. हे जे दिसतंय तोंड लंबूळ का निमुळत असतं या सापाचं. तोंडावर उभ्या पिवळ्या रेषा असतात ही ह्या सापाची ओळख. लांबीला खूप जर जास्त असेल तर तो 100% धामणच असतो कारण नाग वगैरे जे साप आहेत ते नॉर्मली आपल्या भागात सापडणारे 5.5 फुटाच्या वर सापडत नाही. आता हाही काही फार नाही पण एक 4-4.5 फुटाचा आहे पण डार्क काळ्या कलरमध्ये असल्यामुळे लोक घाबरून जातात. धामण साप लय लवकर ओळखू यायला पाहिजेत तुम्हाला. धामण आहे धामण. धर. सोडशील ना दाबायचं नाही फक्त सटकल नाही तर जे त्याला याला मान काय देऊ याला सोडून इथं. काहीही घाबरायचं कारण नाही. माझ्या हातात काही करू लागला दादा मग एवढं घाबरून कसं चालेल सांगा बरं मला. मी सोडा आता ठीक आहे. एक वेळ तुम्हाला असं वाटेल माझ्याकडे काही आहे काय नाही. अरे साप असा दिसतो का कधी कधीतरी वर्षात एखाद्या वेळेस दिसतो. आता मी सोडा निखिलने धरलेलं बघितलं ना तुम्ही त्याला काही केलं का काहीच संबंध नाही. काय करत करे पूर्णपणे बिनविषारी असलेला धामण साप त्याला इथंच त्याच्या राहत्या घरात आपण सोडून देतो. म्हणजे विहिरीच्या आली साईडला सोडून देऊ मग तुमच्या मनातली भीती कमी होईल. अहो दादा इथं सोडू नका म्हणजे आता इथंच राहता साप आहे ना हा. मग त्याच्या घरातून त्याला अशा बिनविषारी सापाला काढून काय फायदा होणार सांगा बरं मला. आणि हा उंदर खाऊन तुमचाच फायदा करून देणार आहे ना. सगळ्यात जास्त उंदर खातो ना हा साप. हा अरे काही करत हातला का नाही काहीच करायचं काय कोण सर थोडं सर नाले इथे बाबत जाईल सर ते जातं निघून जातो काहीच टेन्शन नाही. दिल्या मित्रांनो सोडून इथंच त्याच्या राहत्या घरात त्याला लोक म्हणजे आता बऱ्यापैकी ह्यांच्याही लक्षात आलं की ह्या सापापासून आपल्याला काही त्रास नाही आहे त्यामुळे त्याला विहिरीतनं बाहेर काढला आणि इथेच सोडून दिला. म्हणजे आजचे जे दोन्ही विहिरीतनं काढलेले जे साप आहेत ते तिथंच गेले. नाग जो होता तो ॲक्च्युली रिलोकेट करायचा होता पण तो हातातला सुटला आणि पळून गेला. पण धामण जी आहे आता तो बिनविषारी आहे ह्यांनाही त्याचं महत्त्व कळालं आहे त्यामुळं ह्या सापाला आपण इथंच त्याच्या राहत्या घरातच त्याला सोडून दिलेलं आहे. जर काम आवडत असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.